नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे ग्रामविकास विभागाअंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण व इतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डाटा एंट्री ऑपरेटरची 258 पदे मनुष्यबळ बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, ग्रामविकास विभागाकडून. ओके. तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. 258 डाटा एंट्री ऑपरेटर मनुष्यबळ सेवा इथं भरली जाणार आहे. याच्या आधी 453 पदं भरली गेलेली होती. पण त्यांना अजून मनुष्यबळ सेवांची गरज असल्यामुळे 258 पदे अजून भरली जाणार आहेत. ओके. आता या जी-आर मध्ये ही पदे कशा पद्धतीने भरली जाणार आहे, अप्लाय कसं करायचे, पगार काय असणार आहे, इत्यादी माहिती तुम्हाला मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवरून, फेसबुकला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व इतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर डाटा एंट्री ऑपरेटर मंजूर 453 मनुष्यबळ सेवा अतिरिक्त 258 डाटा एंट्री ऑपरेटर मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे 2 वर्षाकरिता घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. ग्रामविकास विभागाकडून ही पदे भरण्यात येणार आहे. ओके. आता तारीख बघू शकता, 9 जुलै 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे. आता या जी-आर मध्ये दिलेली प्रस्तावना जे की आपण वाचून घेणार आहोत. आता राज्यात ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाअंतर्गत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणच्या स्थापनेवर राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार विभागांच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 27/6/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये तालुका स्तर 353 व जिल्हा स्तर 34 डेटा एंट्री ऑपरेटर पदे निर्माण करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संदर्भ क्रमांक 2 येथील 27/6/2019 रोजीच्या पत्रानुसार सदर विभागाकडून रमाई आवास योजनेकरिता 66 डेटा एंट्री ऑपरेटर पदे निर्माण करण्यात आलेली असून जिल्ह्याच्या मागणीनुसार व त्या प्राप्त झालेल्या उद्दिष्टांच्या आधारे जिल्हा स्तर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. सध्या जिल्हा स्तरांमध्ये 100 म्हणजे आता 34+66 व तालुका स्तरावर 353 अशी एकूण 453 डाटा एंट्री ऑपरेटर पदे क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध आहेत. ओके. सध्या स्थितीला 453 डाटा एंट्री ऑपरेटर आहे, जे की तुम्हाला मी सांगितलं. आता केंद्र शासनाच्या सर्वासाठी घरे व च्या धोरणांच्या नुसार राज्यातील सर्व मंजूर व प्रगतीपथावरील घरकुले पूर्णपणे करण्याची असल्याने राज्यात ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्यात येत आहे. केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून केंद्र शासनाकडून व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राज्यात सन 2025-26 मध्ये 30 लाख घरकुले उद्दिष्ट प्राप्त झालेली आहेत. सर्व घरकुले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सदर कार्यक्रमाअंतर्गत गती देणे आवश्यक असून राज्यातील सर्व घरकुले विविध कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. सध्या जिल्हा स्तरावर 100 म्हणजे आता 34+66 व तालुका स्तरावर 353 असे एकूण 453 डेटा एंट्री ऑपरेटर हे उपलब्ध असलेले मर्यादित मनुष्यबळ विचारता घेता ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर यांच्या विपरीत परिणाम होत आहे. सदर मनुष्यबळ वाढल्यास ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची अंमलबजावणी जलद गतीने करण्यास मदत होणार आहे, असे इथं सांगण्यात आलेले आहे. आता उपरोक्त वस्तुस्थिती विचारता घेता ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची गती देऊन राज्यात उद्दिष्टानुसार मंजूर असलेली सर्व घरकुले विविध कालावधीत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर यांची अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. शासन निर्णय दिलेला आहे, जे की राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण मार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांचे प्रभावी संनियंत्रण, पर्यवेक्षक व अंमलबजावणी यासाठी स्थानिक परिस्थिती विचारता घेऊन राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक
27 जून 2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये संदर्भ क्रमांक 2 येथील 27/8/2019 रोजीच्या पत्रानुसार क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध केलेल्या एकूण 453 डाटा एंट्री ऑपरेटर मनुष्यबळ व्यतिरिक्त आणखी 258 डाटा एंट्री ऑपरेटर मनुष्यबळ पुरवठा करण्यास बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे. आता यामध्ये देण्यात आलेलं आहे की क्षेत्रीय स्तरावरील सदरील अतिरिक्त 258 डाटा एंट्री ऑपरेटर मनुष्यबळ सेवा व्यवस्थेचा कालावधी 31 मार्च 2028 मर्यादित राहणार आहे. ओके. आता याच्यामध्ये संदर्भातील विविध केलेल्या सर्व बाबींवर अतिरिक्त 258 डाटा एंट्री ऑपरेटर मनुष्यबळांकरिता लागू असतील. ओके. आता 258 जे पदं असणार आहे आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटरचे 31 मार्च 2028 पर्यंत भरली जाणार आहेत. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे 258 पदांसाठी डाटा एंट्री ऑपरेटरसाठी. ओके. आता यामध्ये सदर शासन निर्णय नवीन पदनिर्मितीची, पदांची पुनर्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल देखभाल करून शिफारसी करण्यासाठी तसेच काल्पनिक पदे निर्माण करण्यास व रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यासाठी गठीत केलेल्या उपसमितीचे संदर्भ क्रमांक 4 येथील बुधवार दिनांक 14 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागांच्या अपूक अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिलेला आहे जो की 151/2026 दिनांक 9/6/2026 मध्ये दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरण निर्गमित करण्यात येत आहे. सदर प्रकरणी कारवाई करताना वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक दिलेला आहे 27/4/2022 चे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यायची आहे. आता 258 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात येणार आहे. सगळ्या जिल्ह्यांकरता, तालुक्यांकरता व जेवढा पण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत असेल त्याकरिता. ओके. जे पण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्याकरिता डाटा एंट्री ऑपरेटर हे पद भरले जाणार आहेत. तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. 258 डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी आपण अप्लाय करू शकतात व 31 मार्च 2028 पर्यंत ही पदे असणार आहेत. ओके. आपल्याला सुवर्ण संधी आहे. आता तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसे करायचे आहेत? तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो स्वतः आपल्याला ग्रामविकास विभागाअंतर्गत त्यांचं इथं ऑफिस असेल, प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. तर आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा आपले जे ग्रामपंचायत वगैरे असेल तिथे जाऊन आपल्याला तिथे साहेबांना भेटून व त्या ठिकाणून आपण हे पदे भरू शकतात. ओके. तर तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन या पदांची विचारपूस करू शकता. तिथूनच ही पदे भरली जातील. आता आता त्या विभागांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा विभाग पण असेल. ओके. त्या ठिकाणी जा, विचारा आणि पद भरतीसाठी मला अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती तिथंच भेटणार आहे. पगार वगैरे पण तुम्हाला तिथंच सांगतील. सिलेक्शन पण तिथून होतील. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीही कोणाला या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला याची PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही याचा PDF फाईल पण डाउनलोड करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.